खूप मोठा प्रॉब्लेम झाला. काय झालं बाबू? हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल दीपाली एक हाऊसवाईफ. तर आजच्या व्हिडिओमध्ये स्पेशल थोडासा स्पेशल असेल, कारण त्याच्यामध्ये आपण रेसिपी दाखवते. जसं मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं, एक रेसिपी बनवायची आहे, ती तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दिसेल. तर ती आहे कोथिंबीर वडी. जसं की सासूबाईंनी गावाकडून शापूची भाजी आणि भरपूर अशी कोथिंबीर पाठवली होती घरच्या शेतातली, मी तुम्हाला दाखवलीच होती. आणि मी तुम्हाला त्यात असं म्हटलं पण होतं की एवढी कोथिंबीर आली आणि छान गावरान कोथिंबीर आहे, खूप छान वास येत होती त्याची. तर कंट्रोल नाही करू शकले वड्या बनवण्यासाठी. तर त्यात मी तुम्हाला सांगितलं पण होतं की एवढी जास्त प्रमाणात कोथिंबीर आलेली आहे, पाठवलेली. तर मग वड्या तर बनणारच आहेत. तर त्याच कोथिंबीर वड्या मी बनवल्या आहेत आणि त्याचीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर पाहून घ्या रेसिपी आणि मग आपलं पुढचं जे काही दिवसभरातलं थोडं थोडं काय होईल ते मी तुमच्यासोबत क्लिप्स शेअर करेन. तर रेसिपी एन्जॉय करा. कोथिंबीर वडी बनवण्यासाठी मी भरपूर अशी कोथिंबीर छान बारीक चिरून घेतलेली आहे. त्याच्यानंतर हिरवी मिरची, लसूण सोलून घेतला आहे भरपूर, जिरे, तीळ, हळद आणि मीठ. तर हे सगळं काढून घेतलेलं आहे. आणि हे व्हिडिओ शूट करताना काय प्रॉब्लेम झाला माहीत नाही, असं हेच झालं, शॉर्टवालेच व्हिडिओ शूट झालं उभ्या कॅमेऱ्यामध्ये, त्याच्यामुळे हे थोडंसं छोट्या फ्रेममध्ये दिसते तुम्हाला. तर थोडंसं ॲडजस्ट करा. आणि आता इकडं मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हिरवी मिरची, लसूण आणि जिरे वाटून घेणार आहोत. आणि त्याचं वाटण छान असं बारीक करून घेतल्यानंतर आपल्याला मस्त वडीसाठीचं पीठ मळून घ्यायचं आहे. तर पुढे मी सांगते तुम्हाला स्टेप बाय स्टेप. तर पहिले हे वाटून घेते. तर हे वाटण रेडी झालेलं आहे मिरची, लसूण आणि जिरेचं. तर आता कोथिंबीर चिरून घेतली होती, त्याच्यामध्ये आधी मी थोडंसं बाजरीचं पीठ चाळून घेणार आहे आणि त्याच्यानंतर बेसन पीठ चाळून घ्यायचं आहे. तर काही लोक फक्त बाजरीचं पीठ चाळून पण करतात, म्हणजे बाजरीच्या पिठाच्या पण करतात वड्या. आणि आमच्याकडे तर पहिले फक्त बेसन पिठाचेच करायचे, म्हणजे मम्मी वगैरे. पण एक मावशी होत्या माझ्या ओळखीतल्या, तर त्या म्हटल्या आम्ही बाजरीच्या पिठाच्या करतो. तर म्हटलं कशा लागतील कशा नाही माहीत नाही, त्याच्यामुळे दोन्ही पीठ मिक्स करूया. पण वड्यांना आज जी काही टेस्ट आली होती ती खूप भारी होती आणि तुम्ही पण ट्राय करू शकता, हे मी तुम्हाला सांगू शकते आज वड्या टेस्ट केल्यानंतर ह्या दोन्ही मिक्स पिठाच्या. तर प्रमाण काही नाही, बाजरीचं पीठ थोडंसं कमी घ्या आणि बेसन पीठ जास्त घ्या, जे तुमच्या अंदाजाने तुम्हाला किती पीठ पाहिजे. मी प्रमाण वगैरे कुठलंच सांगत बसणार नाही, कारण मी प्रोफेशनल शेफ नाही आहे, आपलं एक हाऊसवाईफ आहे. आणि मी जे घरात बनवले ते मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते, दाखवायचा प्रयत्न करते. तर जे आपण वाटून घेतलेलं वाटण आहे ते मी टाकले. त्याच्यानंतर आता मी मीठ टाकून घेणार आहे. आणि मीठ टाकल्यानंतर आपण टाकूया हळद. आता हळद टाकून घेते. हळद जास्त नाही टाकायची, कारण काय होतं तळताना मग कुठलाही पदार्थ, म्हणजे भजी बनवताना तर आम्ही टाकतच नाही हळद, पण वड्यांसाठी मी टाकली आता कलर येण्यासाठी. तीळ टाकून घेतली. त्याच्यानंतर थोडीशी लाल चटणी घेतली, जी आपली घरी कुटलेली असते ना लसूण घालून, थोडीशी ती चटणी पण घेतली आहे, ती पण टाकून घेणार आहे. तर मी हळदीचं सांगत होते तुम्हाला, हळद जर जास्त प्रमाणात टाकली तर कुठलाही तळायचा पदार्थ म्हणजे तो तळायच्या आधीच पटकन असा लालसर असा होऊन जातो, काळपट, आणि मग आपल्याला वाटतं तो करपायला लागला आहे. तर त्याच्यामुळे आपण तो पटकन काढून घ्यायचा प्रयत्न करतो आणि मग तो कच्चा राहिलेला असतो, त्यामुळे हळद तळायच्या पदार्थांमध्ये नाही टाकलेलीच परवडते. तर आता मी मस्त हे घट्ट असं पीठ मळून घेतलं होतं, त्याचे असे छान गोल गोल रोल बनवून घेतलेत आणि हे आता आपल्याला उकडायला ठेवायचेत. तर त्याच्यासाठी मी गॅसवरती पातेलं ठेवून घेतलेलं, त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलं होतं, छान एखादं तांब्या पाणी असेल. आणि ते पातेलं आता मी बारक्या गॅसवर शिफ्ट करणार आहे, कारण मला सकाळी सकाळी मुलांना आता टिफिन पण, त्यांच्या टिफिनची गडबड चालू होती. तर एक साईडला चपाती बनवून घ्यायची होती पटकन त्यांच्या टिफिनसाठी दोघांच्या. तर छोट्या गॅसवर मी आता वड्या उकडायला ठेवल्यात आणि छान 15 मिनटात वगैरे उकडतात. आता मी चपात्या बनवून घेते पहिला. त्याच्यासाठी तवा तापायला ठेवला आणि
उकडत आहेत वड्या तोपर्यंत आता माझ्या चपात्या पण बनवून झाल्या टिफिनसाठी. म्हणजे त्यांना जेवढ्या लागतात दोघांना तेवढंच मी पटकन आधी बनवून घेतलं. सकाळी सकाळी अशी कामं करायची म्हटल्यावरती खूप गडबड होऊन जाते आणि त्याच्यामुळंच माझ्याकडून म्हणजे एक तर रात्री झोप नाही, सकाळी लवकर उठायला लागले. ह्या वड्या वगैरे बनवायच्या होत्या. खूप मोठा प्रॉब्लेम झाला, पुढे तुम्हाला कळेलच. तर आता मी मोठ्या गॅसवरती वडीचं पातेलं शिफ्ट करून घेतलं, कारण छोट्या गॅसवरून त्याला जास्त म्हणजे हे होत नव्हतं, वाफ बसत नव्हती पटपट. आणि तोपर्यंत इकडं तेल तापायला ठेवलं. तर काही जण वडी तव्यामध्ये परतून पण घेतात उकडल्यानंतर, जेव्हा आपण कट करून घेतो, आणि काही तळून पण घेतात. पण तळून घेतल्यानंतर वडी खूप अशी क्रिस्पी होते आणि कुरकुरीत होते छान. तर त्याच्यामुळं मी तळूनच घेणार आहे. परतून घेतल्यानंतर फक्त वरच्या साईडनी भाजल्या जाते आणि आतून तशीच राहते, तर मग ते आवडत नाही. त्याच्यामुळं हे करणार आहे. तर वड्या छान उकडलेल्या आहेत. मी चाकू घालून असं बघितलं तर त्याला पीठ वगैरे काही चिटकून येत नव्हतं, त्यामुळे ते आतून उकडलं गेलं हे समजतं आपल्याला. आणि आता मी काढून घेतलं. त्याच्यानंतर मस्त सगळ्या वड्या थंड झाल्यानंतर कट करून घेतल्यात आणि त्याच्यानंतर आपल्याला हे फ्राय करायचं आहे. तर थोडीशी गडबड होती, त्यामुळं मी 2 रोल कट करून तक्षला पहिले तळून दिले होते आणि मुलांना सोडून आल्यानंतर मी ही बाकीची रेसिपी कंप्लीट केली. तर तेल छान परत तापायला ठेवलं आणि वड्या आता सोडून घेतल्या. मस्त अशा खरपूस कलर येईपर्यंत छान असं तळून घ्यायच्या. खूप कुरकुरीत आणि खूप छान होतात वड्या. नक्की ट्राय करा, दिसेल तुम्हाला पुढे. वड्यांचा कलर पण खूप छान झालेला, टेस्ट तर म्हणजे चव तर एकच नंबर झालेली. जे की तुम्ही बनवल्या तर तुम्हाला पण म्हणजे कळेलच. पाहू शकताय किती छान दिसत आहेत, सुंदर अशा एकदम तीळ वगैरे छान वरती दिसत आहेत आणि खूप कुरकुरीत पण झाल्या होत्या. तर नक्की ट्राय करू शकता. आणि इकडे मी आता खायच्यात तेवढ्याच तळून घेतलेल्या. त्याच्यानंतर बाकीच्या ज्या राहिल्या होत्या तर तक्षच्या बाबांना वगैरे संध्याकाळी होणार आम्हाला खायला, तर मग मी ते तर डब्यामध्ये काढून फ्रीजमध्ये डबा ठेवून देणार आणि जशा लागतील जेवढ्या म्हणजे खायच्या टायमिंगला जेवढ्या पाहिजे तेवढ्या तळून घेणार. तर आता मी मुलांना घेऊन आली आहे स्कूलमधून आणि वड्यांची रेसिपी तुम्ही पाहिलीच. तर कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. आणि आता ना सकाळी फक्त वड्या बनवलेल्या कोथिंबीरच्या आणि चपाती, तर तेच खाल्लेलं आणि आता भूक लागली आहे, सगळ्यांनाच लागली. तर थोडीशी आता भेळ बनवणार आहे आम्ही तिघांसाठी आणि मस्त भेळ खाणार आहे. तिखट न टाकता खा ना, फक्त मुरमुरे आणि शेव. ठीक आहे, व्हाईटवाले मुरमुरे खा फक्त. आणि आज आमचा खूप मोठा प्रॉब्लेम झाला. काय झालं बाबू? मी ह्याला घ्यायला जायलाच विसरले. ऑलरेडी 2-3 दिवसाच्या सुट्ट्या झाल्या, सांगायला पण लाज वाटते मला. पण अक्षरशः म्हणजे मला रात्री हा ना 3 वाजेपर्यंत जागला. एक तर 15 दिवस झाले, गणपती वगैरे बघायला गेलो 2-4 वेळा आणि ह्याची झोपायची यांची सवयच मोडली संध्याकाळी लवकर. हे 1:30-2 वाजेपर्यंत जागतायत अक्षरशः 15 दिवस झाले आणि सकाळी लवकर उठायला लागतंय. तर रात्री तर असं झालं की ह्यांनी काय केलं, तिघांनी, काल संडे होता म्हणजे संडे दिवशी जेवण वगैरे केलं छान 4-5 वाजता आणि जे 6 वाजता झोपलेत तिघं पण 8:30 वाजता उठले रात्री. आणि 8:30ला उठल्यावरती ह्याला झोपच आहे ना, हा 3 वाजेपर्यंत जागा होता. तर हा जागा म्हणजे मला पण झोपता येत नाही. मग मी पण जागी ह्याच्यासाठी आणि 3 वाजता झोपून सकाळी 6:15 वाजता येऊ दे 6:15 वाजता उठायला लागलं आणि उठून मग सगळ्यांचे डबे वगैरे बनवून दिले. आणि त्याच्यानंतर ना वरच्या एका ताईंकडे जायचं होतं, थोडंसं काम होतं, तिकडे जाऊन आले. 11:30ला मला झोपच कंट्रोल होईना. ह्याचं स्कूल 12:30ला सुटतं आणि मला असं वाटलं की मी 15-20 मिनिटं थोडंसं हे करून डुकला घेऊन उठन आणि जाईन स्कूलमध्ये ह्याला घ्यायला. आणि अक्षरशः 1 मिनिट 1:15 वाजले आणि मला स्कूलमधून फोन आलाय की अंशुल एकटाच राहिलाय आणि तुम्ही ह्याला घ्यायला कोणीच नाही आलं आणि तुम्ही आम्हाला सांगितलं पण नाही की ह्याला कसं पाठवायचंय काय.
आणि एकटंच पोरग वाट बघत बसलेलं, असं वाईट वाटत होतं बघून. अक्षरशः स्वतःचीच लाज वाटायला लागली की पोरं स्कूलमध्ये मी अशी एवढी निवांत कस काय झोपी गेले. पण आता मी तुम्हाला पण सांगते आणि मी त्याला पण सांगितलंय की हा जर संध्याकाळी 10:30 किंवा 11 पर्यंत झोपला तरच मी ह्याला स्कूलमध्ये घ्यायला जाणार आहे, नाहीतर ह्याला स्कूलमध्येच ठेवायचंय. ठीक आहे, तुला समजलंय? झोपणार आहे लवकर तू. संध्याकाळी व्यवस्थित झोपला नाही तू पटकन तर मग मी तुला घ्यायला येणार नाही स्कूलमध्ये, कारण मग माझी झोप होत नाही ना. ठीक आहे. आणि ही दिवसभर पण झोपून देत नाही, दिवसभर झोपत नाही ती आणि संध्याकाळी पण खूप उशिरापर्यंत जागे असतात. आणि त्याच्यानंतर मग झोपेचं एक वाट लागली की मग ते असं होतं. आणि फर्स्ट टाइम असं झालंय जेव्हापासून मुलं म्हणजे स्कूलमध्ये जात आहेत, तक्ष जातोय तेव्हापासून फर्स्ट टाइम म्हणजे मी एकदम विसरली, म्हणजे मला झोपच लागली आणि जागच नाही आली. सॉरी. चला आता भेळ बनवून घेते. आणि तो सगळ्या रस्त्याने मला विचारत होता, तू मला विसरून कस काय गेली, तू मला विसरून कस काय गेली. मी त्याला तिथं नाही सांगितलं की मी झोपलेले घरी. छान अशी चटपटीत भेळ बनवून घेतली आहे आणि आता घेणारे नाश्ता करून. त्याच्यानंतर बघूया पुढे काय होतंय, किंवा अजून बरीच कामं राहिलेत, मुलांचा अभ्यास वगैरे घ्यायचा आहे. तर शक्यतो व्हिडिओचा एंड करू आम्ही पुढे, तर कंटिन्यू करा तुम्ही. छान असा भेळीचा नाश्ता झालेला आहे संध्याकाळचा. म्हणजे रोज रोज आम्ही नाही करत असं काही संध्याकाळचा नाश्ता वगैरे 5-5:30 वाजता. पण आज काय झालं, कोथिंबीर वडी वगैरे बनवलेली, त्याच्यामुळे सकाळी एक्साइटमेंटमध्ये तेच खाल्लं. आणि त्याच्यानंतर दुपारी काही गरज वाटली नाही जेवणाची, एक तर झोपच आवरत नव्हती. मग आता थोडीशी भूक लागलेली आणि म्हटलं आता संध्याकाळचं जेवण बनवायला पण आणखी वेळ आहे, मुलांचा अभ्यास वगैरे घ्यायचा आहे आता, तर करूया थोडासा नाश्ता. तर ते सगळं झालेलं आहे. आणि वड्या कशा वाटल्या, रेसिपी तर तुम्ही पाहिलीच असेल, तर कमेंट करून नक्की सांगायचं आहे. आणि त्याच्या आधी तक्षला पण तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. मी आता व्हिडिओचा एंड करणार होते, तर तो म्हटला मम्मा मला पण थोडंसं बोलायचं. जसं छोटूनी त्याच्या स्कूलमध्ये किंवा स्कूल टायमिंगमध्ये काय झालं ते सांगितलं व्हिडिओमध्ये, तसं मला पण सांगायचं आहे. तर म्हटलं ठीक आहे, चल व्हिडिओचा एंड करताना ये तू पण आणि बघूया आपण आता त्याला काय म्हणायचं आहे. काय बोलायचं होतं तुला? वडी दिलती ना, आळूवडी नव्हती ती, कोथिंबीर वडी होती. कोथिंबीर वडी. येस, हा, कोथिंबीर वडी दिलती ना, त्यावर टिफिन उघडला की सगळ्यांना वास गेले आणि माझे सगळे फ्रेंड म्हणायला लागले थोडं दे. मग मी त्यांना एक दिला आणि मग मला त्यांनी बी दिला. सॉफ्ट केक आणि चकली दिली आणि शेअरिंग केलं का? आणि मग परत म्हणायला लागले एक जण प्लीज. माझा टिफिन बी खतम म्हणजे संपला, मग तुला पण नाही राहणार. ओके. तर तो एवढा एक्साइटेड होता, स्कूलमधून मी घेतलं, मम्मा टिफिन उघडला की सगळ्यांना वास गेली, किती छान वड्या झालेल्या वगैरे, खूप हे होता. आणि फ्रेंड्सला पण खूप आवडल्या, सगळे माझ्या टिफिनवर तुटून पडायला लागले वगैरे सांगायला लागला. तर भारी वाटतं असं ऐकून. आणि नेहमीच आमचं काही नाही काही चालू असतं, असं मुलांना आवडतं. मेन म्हणजे आमच्या घरात असं आहे की बनवते मी पण आवडीने, म्हणजे खाणारे सगळेच आहेत, ही दोघं पण, त्यांचे बाबा पण आणि मी पण, मला पण खायला खूप आवडतं. तर नेहमीच आमचं सारखं काही नाही काही वेगळं वेगळं चालू असतं. तर आज होती कोथिंबीर वडी. आणि चला आता भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. वरण भात वगैरे ते नको आता, आपल्याला काय रोजच आहे ते. उद्या करायचं वरण भात. ठीक आहे, उद्या बी स्कूल आणि उद्या बी स्कूल. हो, पण तुझ्या लक्षात राहिलं ना, तू लवकर झोपला तर मी तुला घ्यायला येणार आहे. एकदम बरोबर 11 वाजता. येस, बरोबर 11ला झोपला तरच मी तुला घ्यायला येईन. ठीक आहे. हे बघ 11 म्हणजे 1 2 3 4 5 6 10 मला की झोपती. येस, लगेच झोपायचं. ठीक आहे, झोपच येते मला. चालेल, चला भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलचं नाव आहे दीपाली एक हाऊस.
हाऊसवाईफ. बाय. चॅनलचं नाव आहे दीपाली एक हाऊसवाईफ. तर व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि परत एकदा सांगतोय, वड्या कशा वाटल्या कमेंट मध्ये नक्की सांगा. आमचे सबस्क्रायबर झालेत 180. आणि कालपासून म्हणजे 2 दिवस झाले आमचे सबस्क्रायबर पण वाढतायत जरा, तर छान वाटतंय आम्हाला पण. मस्त मूड येतोय, जरा इंटरेस्ट वाटतोय व्हिडिओ बनवण्यात. तर असंच सबस्क्राईब करत राहा, सपोर्ट करत राहा. छान वाटतंय तुमचं. भूलू नका, विसरायचं नाहीये. हा, हे त्याला स्कूलमध्ये आज त्याच्या कुठल्या फ्रेंडचा बर्थडे होता तर त्यांनी पूर्ण क्लासला हे वाटलं होतं देवांच्या. तर सगळ्यांना एक एक हे इरेझर प्लस शॉर्पनर असं हे आहे कॉम्बो. बरं चला आता व्हिडिओ एंड करायचा आपल्याला. ते म्हणतील किती वेळ झाला यांचं बाय बाय चाललंय. तर चलो बाय 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 बाय. बाय बाय.